नमस्कार पालक मित्रांनो, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच। आज आपण एक अतिशय कॉमन विषयावर पण त्रासदायक अशा विषयावर बोलणार आहोत। तो म्हणजे लहान मुलांना होणारी वारंवार सर्दी आणि खोकला आणि त्याच्यावरचे उपाय। पालक म्हणून आपण सर्वांनी हे अनुभवलं असेल, कधी लहान मुलांचं नाक सतत वाहत असतं, कधी रात्री मुलांना सर्दी खोकल्यामुळे झोप लागत नाही आणि मुलांना खेळताना, अभ्यास करताना आणि शाळेत जाताना त्रास होतो। अशा वेळेस पालकांचं मन खूप व्याकुळ होतं, काय करू आणि काय नाही असं त्यांना होऊन जातं। खूप वेळा लगेच औषध देण्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय करून लहान मुलांचा हा सर्दी खोकला लगेच कमी होऊ शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे 5 सोपे उपाय बघणार आहोत आणि आज नुसते 5 उपायच नाही बघणार, तर हे उपाय कसे काम करतात हे पण आपण समजून घेऊ। म्हणजे तुम्हाला फक्त उपायच लक्षात राहणार नाही, तर हे कसे काम करतात हे पण स्पष्ट होईल आणि त्याचा फायदा काय हेही समजेल। यातला चौथा आणि 5वा उपाय हा अतिशय सुरक्षित आणि सोपा आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। पालक मित्रांनो, उपाय समजून घेण्याच्या आधी आपण समजून घेऊ की मुलांना हा वारंवार सर्दी खोकला का होतो। यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे की मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे। लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे एकापासून दुसऱ्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतं। त्याचप्रमाणे हवामानात काही बदल झाला, खाण्यापिण्यात काही वेगळं काही आलं तर अशा वेळेस मुलं लवकर आजारी पडतात, त्यांना लवकर सर्दी खोकला होतो। दुसरं म्हणजे हवामानात बदल। पावसाळ्यात आणि थंडीमध्ये हवामानामध्ये आर्द्रतेचं प्रमाण खूप वाढतं आणि त्याच्यामुळे अशा परिसरात, अशा वातावरणामध्ये जंतू किंवा व्हायरस यांचा संसर्ग पटकन होतो आणि यामुळेच लहान मुलांचं नाक वाहणं, घसा खवखवणं, खोकला येणं ह्या गोष्टी सुरू होतात। तिसरं कारण म्हणजे शाळा आणि सार्वजनिक ठिकाणं। आपली मुलं शाळेत, व्हॅनमध्ये, स्कूल बसमध्ये एकत्र मुलांबरोबर खेळतात, अभ्यास करतात। अशा वेळेस एकाला जर सर्दी असेल किंवा खोकला असेल तर हे एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला ड्रॉपलेटद्वारे खूप लवकर पसरतं। त्याच्यामुळे शाळा किंवा काही सार्वजनिक जे ठिकाणं आहेत अशा ठिकाणी आजारी व्यक्तींच्या संसर्गामुळे लहान मुलं लवकर आजारी पडतात, त्यांना सर्दी खोकला होऊ शकतो। चौथा आहे आहारातील चुका। थंड पाणी, थंड पेय, तेलकट तळलेले पदार्थ, जंक फूड आणि गोड पदार्थ यामुळे शरीरामध्ये कफाचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे लहान मुलांना सर्दी खोकला पटकन होते आणि त्याचं प्रमाण लवकर वाढतं। 5वं कारण आहे धूळ, प्रदूषण आणि ॲलर्जी। धुळीचं वातावरण, धूर, परागकण, ॲलर्जन्स अशा गोष्टींमुळे लहान मुलांचा श्वसन मार्ग हा सेन्सिटिव्ह होतो आणि अशा पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे मुलांना सर्दी आणि खोकला लवकर होऊ शकतो। आणि म्हणूनच ह्या सर्व कारणांमुळे लहान मुलांना सारखं वरचेवर वारंवार सर्दी खोकला होत असतो। पण काळजी करू नका, जरी हा सर्दी खोकला वारंवार होत असला तरी आपल्याकडे काही साधे, सोपे आणि उपायशीर असे घरगुती उपाय आहेत की जे आपण जर केले तर लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर लवकर आराम भेटू शकतो। चला तर आता हे सोपे उपाय कोणते ते बघूया। पहिला आहे गरम पाण्याची वाफ घेणे किंवा स्टीम घेणे। दिवसातून 2 ते 3 वेळा जर मोठ्या मुलांना स्टीम दिली किंवा गरम पाण्याची वाफ दिली तर त्यांच्या नाकातील कफ मोकळा होतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या श्वसनास आराम मिळतो। या गरम पाण्याच्या वाफेमुळे नाकातील कफ वितळतो, श्वसन मार्ग मोकळा होतो आणि त्याच्यामुळे श्वास घ्यायचा जो त्रास आहे तो कमी होतो आणि याचा परिणाम जो लहान मुलांना होणारा कफ आहे किंवा खोकला आहे हा कमी व्हायला मदत होते। दुसरं आहे हळदीचं दूध। रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून जर दिली तर त्याच्यामुळे जी घशाची सूज आहे ती कमी व्हायला मदत होते आणि लहान मुलांना शांत झोप लागते। हळदीमध्ये नैसर्गिकपणेच अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल तत्व असतात, त्याच्यामुळे जे घशातील इन्फेक्शन असेल किंवा श्वसन मार्गाचं इन्फेक्शन आहे ते कव्हर करण्यामध्ये त्याला मदत करते। आणि ही हळद गरम दुधाबरोबर घेतल्यामुळे घशाची सूज कमी होते, घशाला आराम मिळतो आणि सर्दी खोकला कमी व्हायला चांगली मदत होते। तिसरा आहे आल्याचा रस व मध। थोडासा आल्याचा रस आणि मध, 1 चमचा मध जर एकत्र करून लहान मुलांना दिलं तर लहान मुलांचा खोकला कमी व्हायला चांगलीच मदत होते। या आल्याच्या रसामुळे आणि मधामुळे श्वसन मार्गाची जी खाज असते किंवा जो घसा खवखव करतो यातला चांगला फरक पडतो आणि त्याच्यामुळे कफ कमी व्हायला मदत होते। पण लक्षात ठेवा, 1 वर्षाखालील बाळांना मध देऊ नये। चौथा आहे गरम पाणी पिणं। अशा दिवसांमध्ये, पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांनी थंड पाणी पिण्याचं टाळो, गरम किंवा कोमट पाणी पिण्याला चांगलं असतं।
या कोमट पाण्यामुळे कफ तयार होण्याचं प्रमाण कमी असतं. तसंच ह्या गरम किंवा कोमट पाण्यामुळे शरीरामध्ये असलेला कफ लवकर पातळ होण्यास चांगली मदत होते. आणि आपल्याला तर माहितच आहे की शरीरामध्ये जितकं चांगलं हायड्रेशन असेल, पाण्याचं प्रमाण जितकं चांगलं असेल, तितकी शरीराची इम्युनिटी किंवा रिकव्हरी चांगली होते. आता पाचवा आणि महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे काही साधी सोपी आसनं. तर यामध्ये आपण वज्रासन किंवा बालासन हे जे 2 आसनं आहेत, ह्या आसनांचा दैनंदिन जीवनात उपयोग केला किंवा आजारी असताना पण हे आसनं जर केले तर मुलांना चांगला फरक दिसून येतो. यात पहिलं आहे वज्रासन. जेवणानंतर वज्रासन केल्यामुळे पचनशक्ती चांगली सुधारते आणि पचनशक्ती सुधारल्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली वाढते आणि याचा परिणाम डायरेक्ट आपल्या सर्दी आणि खोकल्यावर दिसून येतो. दुसरं आहे बालासन. बालासन करताना आपलं पूर्ण शरीर पुढे आलेलं असतं, आपला छातीचा भाग हा रिलॅक्स झालेला असतो, त्याच्यामुळे श्वास घ्यायला फुफ्फुसांना चांगली जागा मिळते आणि त्याच्यामुळे सर्दी किंवा खोकला असताना आपण रिलॅक्स पोझिशनमध्ये बालासनामध्ये जर राहिलो तर आपल्याला लवकर रिकव्हरी करायला वेळ मिळतो. तर पालक मित्रांनो, आता आपण लहान मुलांना वारंवार हा सर्दी खोकला का होतो याची काही कारणं आणि याचे काही 5 उपाय बघितले की जे घरगुती आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतील. तर हे जे 5 सोपे उपाय आहे हे अतिशय गुणकारी आहे, कारण याच्यामुळे घशाची सूज कमी व्हायला मदत होते, घशामध्ये काही इन्फेक्शन असेल ते कमी व्हायला मदत होते, छातीच्या मध्ये किंवा फुफ्फुसांमध्ये जो कफ अडकलेला असतो, कफ घट्ट झालेला असतो, तो पातळ व्हायला मदत होतो. दुसरीकडे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि त्याच्यामुळे मुलांची रिकव्हरी फास्ट होते. पण लक्षात ठेवा, जर लहान मुलांना सर्दी खोकला खूप जास्त प्रमाणात वाढला आहे, कंटिन्यू खोकल्याची उबळ किंवा ढास लागत आहे, लहान मुलांना श्वास घ्यायला दम लागतोय, त्रास होतोय असं असेल किंवा ताप येत असेल, खाणं पिणं कमी झालं असेल, सारखं बाळ झोपून असेल, तर हे काही वॉर्निंग सायन्स आहेत. तर हे असेल तर तात्काळ आपल्या लहान मुलांच्या डॉक्टरांचा, बालरोग तज्ञांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि याला लाईक करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या सर्दी खोकल्यासाठी यातील कोणकोणते उपाय केले, त्याचा तुम्हाला कसा फायदा दिसला हे मला कमेंट बॉक्समध्ये न विसरता सांगा. आणि याच्यानंतर अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयावर पुढचे व्हिडिओ हवे आहेत तेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही आणि तुमचे लिटिल योगीज सर्वजण निरोगी राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.